खरवड ते गुगरमाड रस्ता अत्यंत खड्डेमय, नागरिकांचे हाल, प्रशासनाचे होते दुर्लक्ष। 22 वर्षे उलटूनही या रस्त्याला दुरुस्ती नाही। नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील खरवड ते गुगरमाळ पर्यंतचा रस्ता मागील 22 वर्षे उलटूनही एकदाही दुरुस्ती करण्यात आली नाही। या रस्त्यावरील डांबर उखडून गेलेले आहे व रस्त्यावर मोठमोठे खड्डेच पडले आहे। वाढत्या लोकसंख्येचा विचार केला तर या आदिवासी भागात झोपाट्याने लोकवस्ती वाढत आहे। त्यामुळे खरवड गुगरमाळ, खडकला बुद्रुक, खडकला खुर्द गावातील नागरिक याच रस्त्याने ये-जा करतात। परंतु या रस्त्याची गंभीर परिस्थितीमुळे विद्यार्थी, वयोवृद्ध, घरदार महिला यांना प्रवास करण्यासाठी कठीण प्रसंगांच्या सामोरे जावं लागत आहे। या रस्त्याचे महत्त्व अधिक असल्याचे कारण म्हणजे हा मार्ग आदिवासी भागांना शहरांशी जोडणारा प्रमुख दुवा आहे। त्यामुळे आरोग्य, शिक्षण आणि रोजगारासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी हा रस्ता अत्यावश्यक ठरतो। मात्र गेल्या 22 वर्षापासून या रस्त्याकडे संबंधित विभाग प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याने स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। पावसाळा जवळ येत असताना परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सध्याच खड्ड्यामुळे प्रवास कठीण झाला असताना पावसाळ्यात हा रस्ता पूर्णतः चिखलमय आणि धोकादायक होऊ शकतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। रस्त्यावर जागोजागी खोल खड्डे पडले आहेत। उखडलेले डांबर, अरुंद वळण यामुळे अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। या रस्त्यावरील पडलेले खड्डे, न उखडलेले डांबर व खडी तसेच हा रस्ता दुरुस्ती न झाल्यास दिशादर्शक फलक व सूचना फलक न लावल्यामुळे जर एखाद्या भयंकर अपघात झालास तर सदर अपघाताची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिक व वाहनधारकाकडून करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची पाहणी करून दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी जोर धरत आहे। तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी व स्थानिक संबंधित विभागानेही या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रशासनाला आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। आता या मागणीला संबंधित विभाग व प्रशासन दाद देते का, किंवा मागील 22 वर्षापासून दुर्लक्षित ठेवण्यात आले तसेच पुढे देखील याकडे डोळे झाकून प्रशासन दुर्लक्ष करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। सातपुडा न्यूज वाहिनी, अक्राणी।